हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 11. अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. 55व्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत. तिसऱ्या पॅरेग्राफच्या खालून 7व्या ओळीपासून आपण आता वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर श्रील प्रभुपाद इथे मनुष्य आपल्या जवळ असलेली थोडीफार जमीन आहे, त्या जमिनीचा उपयोग कसा करायचा हे समजावून सांगताना म्हणता आहेत की तो मनुष्य तुळशीची रोपे वाढवू शकतो, कारण तुलसी पत्र अत्यंत महत्वपूर्ण असते. आणि श्रीकृष्णाने या संबंधी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की पत्रम पुष्पम फलम तोयम. मनुष्याने श्रीकृष्णांना एखादे पत्र म्हणजे पान, फळ, फूल किंवा थोडेसे पाणी अर्पण करावे, अशी त्यांची म्हणजे अशी भगवंतांची इच्छा आहे. आणि त्यामुळे ते भगवान श्रीकृष्ण प्रसन्न सुद्धा होतात. तर हा श्लोक जो आहे 9.26, ह्या श्लोकावर काही नास्तिक फिलॉसॉफर आहेत. फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानी आहेत. ते म्हणतात की हे तुलसीचं रोप लावायची काही गरज नाहीये. तुम्ही वांग्याचं रोप लावा. वांग्याचं कसं रोप लावलं की तुम्हाला वांगी मिळतील, त्याच्यापासून भजी करता येईल, भाजी करता येईल, काप करता येतील. अशा रीतीने ते वांग्यांचं महत्व समजावून सांगतात. तर असे हे जे नास्तिक फिलॉसॉफर तत्वज्ञानी आहेत, त्यांनी कधीच अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून वैदिक शास्त्र ऐकलेलं नसतं, आध्यात्मिक ज्ञान घेतलेलं नसतं. आणि त्यामुळे हे नास्तिक लोक आहेत, ते स्वतःचा मानव जन्म आहे तो फुकट घालवत असतात. पुढे वाचूया. हा पत्रम शब्द विशेष करून तुलसी पत्राचा निर्देश करतो, म्हणून तुलसीची रोपे लावावी आणि प्रतिदिनी त्या रोपट्यांना पाणी घालावे. अशा प्रकारे अत्यंत गरीब मनुष्यही श्रीकृष्णांची सेवा करू शकतो. तर भगवान श्रीकृष्णांची सेवा हे कुणीही करू शकतो. भक्त आपल्या सगळ्या कलागुणांना, कौशल्यांना भगवंतांच्या सेवेत लावतो. श्रील प्रभुपादांचे एक शिष्य आहेत परमपूज्य सच्चिदानंद स्वामी महाराज. ते भगवान श्रीकृष्णांची भक्ती करण्याच्या विधीसाठी एक सुंदर उदाहरण देत आहेत. ते नीटपणे समजून घेऊया. आपण एक पान, फुले, फळाने बहरलेला वृक्ष बघतो. त्याची जमिनीत असलेली मुळं आहेत, ती आपल्याला दिसत नाहीत, पण त्या मुळांमुळेच हा जो वृक्ष जो आपल्याला दिसतोय तो बहरलेला असतो. तर ही एक तुलना ते समजावून सांगत आहेत. आपण जेव्हा भक्ती करतो त्यावेळी इतर वरिष्ठ भक्तांकडून नियमितपणे वैदिक शास्त्राचं श्रवण करत असतो. स्वतः सुद्धा हे वैदिक शास्त्र आहे ते वाचत असतो. जे काही वाचलंय, जे काही ऐकलंय त्याचं चिंतन, मनन, स्मरण सुद्धा आपण करत असतो. त्याचबरोबर आपण भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा जप पण करत असतो. तर ह्याला म्हटलं जातं साधना करणं. तर ही जी आपली भक्तीतली साधना आहे त्याची तुलना झाडाच्या मुळाशी केली जाते. मुळं जी आहेत, वृक्षाची मुळं, ती आपल्याला दिसत नाहीत, ती जमिनीखाली असतात. तसंच आपली ही जी साधना आहे त्यामुळे आपण केलेल्या साधनेमुळे आपल्या भक्तीमध्ये आपलं किती पोषण होत आहे हे समोरच्या व्यक्तीला दिसत नाही, पण या साधनेवर आपल्या भक्तीतील दृढता अवलंबून असते. तर एक आपण जाणलं आहे की झाडाची मुळं जितकी मजबूत तितकं झाड
मजबूत राहतं. तसंच भक्तीतली आपली जी साधना आहे, श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, हे सगळी जी कार्य आहेत ती जितकी आपण दृढतेने करू तितके आपण भक्तीमध्ये दृढ होत जातो. पुढे परमपूज्य सच्चिदानंद स्वामी समजवतात की जमिनीवर दिसणाऱ्या वृक्षाच्या खालचा भाग म्हणजे काय आहे, त्या झाडाचा खोड आहे, बुंधा आहे. याची तुलना आपल्या जीवनातले जे नियमितपणा आहे त्याच्याशी केली जाते. म्हणजेच आपल्या नियमित जीवनाशी या झाडाच्या बुंधाची तुलना केली जाते. तर भक्त आहे तो रोज सकाळी लवकर उठतो आणि त्या लवकर उठण्यासाठी रात्री लवकर सुद्धा झोपतो. आपल्या आरोग्याची काळजी घेतो. योग्य असा सात्विक कृष्ण प्रसाद अगदी योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतो आणि त्यामुळे काय, त्या भक्ताचं आरोग्य आहे ते चांगलं राहतं. नियमाने वागणं हे अतिशय महत्वाचं असतं. हे आपल्याला कळलं आहे की हे जे कार्य आहे आपण नियमित जीवन जगतो भक्तीमध्ये, त्याची तुलना झाडाच्या खोडाशी बुंध्याशी केली आहे. पुढे म्हटलं आहे की झाडावर आलेली जी फळं आहेत यांची तुलना सेवेशी केली जाते. तर प्रत्येक व्यक्तीने भक्तिमय जीवन जगताना कोणती तरी सेवा ही करायलाच हवी. तर भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचं केंद्रबिंदू बनवून सर्व कार्ये भगवंतांप्रती आपण करायला हवी. जसं एखादा विद्यार्थी आहे तर त्याने भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपला अभ्यास करावा. नोकरी किंवा कामधंदा करणारा व्यक्ती आहे त्यांनी ती कार्य भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ करावीत. घरातल्या कुटुंबियांची, मुलाबाळांची काळजी घेणं म्हणजे भगवंतांच्या अंशांची सेवा करणं आहे हे जाणून त्यांची सेवा करावी. आणि या सगळ्या कार्यामुळे एक महत्वाची गोष्ट होते, ती म्हणजे आपली भोगी वृत्ती आहे ती कमी होत जाते आणि आपलं संपूर्ण जीवन असं कृष्ण कर्म करणारा हा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीप्रित्यर्थ प्रत्येक कर्म करत राहू शकतो. पुढे वाचते आहे, मनुष्य कशा प्रकारे कृष्ण कर्म करू शकतो हे दाखविण्यासाठी उपर्युक्त काही उदाहरणे देण्यात आली आहेत. उपर्युक्त म्हणजे वर. तर श्रील प्रभुपादांनी ही काही उदाहरणं दिली आहेत ज्यावरून आपण जाणू शकतो की आपण आपली काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे वाणी, मन, बुद्धी, शक्ती, धन यांद्वारे भगवंतांची सेवा करू शकतो. अशी आपण ही या पॅरेग्राफ मध्ये उदाहरणं पाहिली आहेत. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.